काही लोकांचं कसं असतं ना, काम तर काही करायचं नाही, वेळेवर यायचं आणि मग नंतर ज्ञान द्यायचं की हे असं पाहिजे नव्हतं, तसं पाहिजे नव्हतं. तसं झालं माझ्यासोबत. म्हणजे मी माझ्या मम्मीच्या घरी होत्या सवासनी आणि मी त्याच्या एक दिवस आधीच गेली होती, कारण की सगळी तयारी करून ठेवण्यासाठी. आणि माझी बहीण लेट येऊन मला ज्ञान देत होती की हे असं करायचं, तसं करायचं. पण यार माझंही लग्नाला आता 8-9 वर्ष झाले, त्याच्यामुळे मला स्वयंपाक कसा करायचा हे मला तर माहितीच आहे ना. तर मी पूर्णच्या स्वयंपाकाची तयारी आम्ही पूर्ण आदल्याच दिवशी करून ठेवलेलं होतं, कारण की वेळेवर खूप धावपळ होती. आणि पुरण म्हटलं ना, आणि पुरण थोडं जास्त होतं. मी 2 किलोचं पुरण बनवलेलं होतं. आणि सगळेजण एकत्र येऊन स्वयंपाक करणार म्हटलं ना, तर खूप छान वाटतं. तसं की माझ्या मामी वगैरे आमच्याजवळच राहतात, पण त्यांच्याही मुलांचे ट्यूशन क्लास असल्यामुळे त्यांना यायला जमत नाही, म्हणून मी आधीच आलेली होती. नंतर ह्या 2 कार्टूनची झाली अंघोळ आणि मी थोडीशी रांगोळी बाहेर काढून घेतली. जास्त काढली तर ती पायदळी पण जाती. आणि ह्या सगळ्या माझ्या माम्या आहेत ज्या स्वयंपाक बनवत आहे. आणि आता ह्या माझ्या मामीने नवीन जुगाड लावलेला आहे भजे काढायचा. त्याच्यानंतर यांच्यामध्ये चालू होते वादिवाद, कारण की त्या माझ्या मामी लागतात आणि माझी मम्मी त्यांची नणंद लागते. तर ते म्हणत होते माझे पाय नका धुवू, पण आजच्या दिवशी सगळे देवेच असतात. घराच्या पूजेच्या टायमाला आम्ही सवासनी जेवू घातल्या नव्हत्या, कारण की तिची तब्येत ठीक नव्हती. आता तिला छान वाटलं आहे, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करून टाकला. आणि ती शेवटी बसलेली ना पिंक साडीवाली, ती कालिका देवी ती आमची घरची माझी सिस्टर.